हॅलो फ्रेंड्स. तर आज आपला टॉपिक असणार आहे की ज्या योजना असतात त्यांचे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली जमा होतात. तर जसे की PM किसान, अजून कोणती योजना असेल, लाडकी बहीण योजना, तर भरपूरशा योजना ज्या असतात त्यांचे पैसे हे तुमच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जातात. ते कसे येतो तर त्याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. तर या खात्यातच होणार तुमचे संपूर्ण पैसे जमा. तर त्याची संपूर्ण माहिती ही तुम्हाला जाणून घ्यायची आहे की कोणत्या खात्यात ऑटोमॅटिकली पैसे जमा होतात. तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर करूया व्हिडिओला स्टार्ट. तर बघा, सर्व योजनांचे पैसे आता फक्त याच खात्यात जमा होणार. पहा आधार कार्ड बँक लिंक स्टेटस. तर बघू शकता तुम्ही, आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कार्ड आहे. आधार कार्ड विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लागते, तसेच कर्ज घेण्यासाठी, शैक्षणिक कामासाठी लागते. आधार कार्डद्वारे आपण पैसे सुद्धा काढू शकतात. आता शासकीय योजनेचे अनुदान सुद्धा आधार कार्डद्वारे लाभार्थीच्या खात्यामध्ये पाठवले जात आहे. यामुळे ज्या बँकमध्ये आधार कार्ड लिंक आहे त्याच बँकेत योजनांचा अनुदान पैसे जमा होतील. खालील योजनांचे पैसे आधार कार्ड लिंक असलेल्या बँकमध्ये जमा होणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य नियुक्त वेतन योजना, महाडीबीटी पोर्टलवरती योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर ह्या ज्या योजना असतात त्यांचे संपूर्ण पैसे त्यांच्या आधार कार्डला जो अकाउंट नंबर DBD असते त्यावरतीच जातो मित्रांनो. अशा विविध योजनांचे पैसे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतात. त्यामध्ये आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर संबंधित योजनेचे अनुदान रक्कम जमा होण्यास अडचण येऊ शकते. आधार कार्ड बँकेत लिंक आहे का, आपण खालील स्टेप फॉलो करून चेक करू शकता. मोबाईलमध्ये हे तुम्ही वेबसाईट टाकायची आहे मित्रांनो. तर बघू शकता इथे अशा प्रकारे वेबसाईट दिलेली आहे. तर मी वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये देऊन देईल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा त्रास होणार नाही. तर त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला उघडून घ्यायचं आहे. उघडल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर प्रोडक्ट, कस्टमर, मीडिया, ETC हे पर्याय तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यापैकी कन्झ्युमर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता इथे कन्झ्युमर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खालील भारत आधार सीडिंग इनेबल बेस यावरती क्लिक करावे. त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज पाहायला मिळेल. त्यामध्ये आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करा. तर इथे बघू शकता तुम्ही आधार मॅप स्टेटस. इंटर युअर आधार, खालील बॉक्समध्ये आधार कार्ड नंबर टाकावा व इंटर अबाव कॅप्च्यामध्ये वरील कोड भरून चेक स्टेटसवरती क्लिक करावे. तर बघू शकता इथे तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर. त्यानंतर ग्रीन बटनमध्ये तुम्हाला चेक स्टेटस यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP तो टाकून व्हेरीफाय करावा. इनेबल फॉर DBT असे असेल तर आपले आधार कार्ड बँकेमध्ये आहे. तसेच सगळ्यात शेवटी बँक नेम म्हणजेच आधार कार्ड कोणत्या बँक लिंक आहे त्या बँकेचं नाव पाहायला मिळेल. आधार कार्ड बँक लिंक नसेल तर आधार लिंक करण्यासाठी DBT लिंक NBCI फॉर्म भरून मध्ये घ्यावा. पोर्ट पेमेंट, तर बघू शकता तुम्ही इथं बँकमध्ये भरून घ्यावा किंवा पोस्ट पेमेंट बँकमध्ये पोस्टात बँक खाते काढून घ्यावे. तर बघू शकता इथे सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे की पोस्टामध्ये बँक अकाउंट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर लिंक कसे करायचे, त्याची संपूर्ण प्रोसेस कशी असते, तर लाईव्ह प्रोसेस तुम्हाला बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओचे लिंक देऊन देईल. त्या व्हिडिओला पाहून तुम्ही संपूर्ण प्रोसिजर करू शकता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की कराल आणि आपल्या मित्राला शेअर नक्की कराल. आणि डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवाल, जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन येत राहील. तर करूया व्हिडिओला एंड.